नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा आकाश सर. मराठीच्या पेपरसाठी आपण टाइम मॅनेजमेंट डिस्कस करणार आहोत. आपल्याला कोणता प्रश्न अगोदर लिहायचा आणि पेपरमध्ये कोणती गोष्ट किती वेळामध्ये आपल्याला अटेम्प्ट करायचे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. जर तुम्ही माझा टॉपरच्या आन्सर शीटच्या पेपरचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जरूर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पेपर कसा प्रेझेंट करायचा आहे, किती कोणत्या क्वेश्चन मध्ये कसं आन्सर लिहायचंय त्याचा आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो नक्की जाऊन बघा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चलिए पुढे आपण चालू करूया. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला इकडे बघू नका, इकडे बघा. सगळ्यात अगोदर तुम्हाला बघा क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामधला आ वाला क्वेश्चन म्हणजे सेकंड वाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये निबंध आहे. मग आपल्याला निबंध अगोदर लिहायचा आहे आणि निबंधासाठी 30 मिनिटं देणार आहे आपण. 30 मिनिटं याचा अर्थ 11 वाजून 30 मिनिटांपर्यंत आपला निबंध लिहून झाला पाहिजे. ठीक आहे. निबंध किती मार्काला एक्झामला असतो सर? 10 मार्कासाठी असतो. ठीक आहे. आणि या 10 मार्काच्या निबंधासाठी आपल्याला पूर्ण अर्धा तास द्यायचा आहे. आणि हा पार्ट आहे ना सर, आपण शेवटला नाही देऊ शकत. शेवटला राहिला तर घाईमध्ये आपल्याला लिहायचं होतं. निबंध आपल्याला येत असतो, खूप सारे विचार आपल्या डोक्यामध्ये असतात, पण तो पार्ट राहून जातो. तर मला असं वाटतं ही गोष्ट तुम्हालाही पटली पाहिजे की निबंध आपल्याला जर गोष्ट येते तर आपण तो अगोदर लिहिला पाहिजे. किती लिहायला पाहिजे, किती कंटेंट असलं पाहिजे, किती पेजेस लिहायला पाहिजे, या सगळ्याची उत्तरं मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ते जरूर जाऊन बघा. पण पहिले इकडे बघा. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तिथे आम्हाला मोटिवेशन मिळतं. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर आपल्याला गद्य विभाग अटेंड करायचा आहे. बघा, हा वाला क्वेश्चन लिहिला की डायरेक्टली गद्य विभाग अटेंड करायचा. 20 मार्काचे प्रश्न असतात. तुम्हाला 40 मिनिटं द्यायचे. 40 मिनिटं म्हणजे किती सर? 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत तुम्हाला हा गद्य विभाग लिहत बसायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे. सुरुवातीला तुम्ही अर्धा तास निबंधासाठी दिला की डोक्यात फिट करून ठेवायचं 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत मला गद्य विभाग अटेंड करायचा आहे. ठीक आहे. पुढे बघा. त्यानंतर पद्य विभाग लिहायला घ्यायचा. 16 मार्काचा कंटेंट आहे. इथे पण सेम टाइम आपण दिलेला आहे. दोघांचं मॅनेजमेंट मग तुम्ही करा. 12 वाजून 50 मिनिटांपर्यंत जर तू पद्य विभाग लिहितोयस, कवितांवाला क्वेश्चन लिहितोयस तरी पण चालेल, पण याच्यापेक्षा जास्त पॉसिबलच नाही. याच्यापेक्षा जास्त तुम्ही वेळ नाहीच देऊ शकत. ठीक आहे. चला, मग डोक्यात फिट राहिलं. अर्धा तास निबंध लिहेल, 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत पाठांचे प्रश्न म्हणजे गद्य विभाग लिहिल, आणि त्यानंतर ज्यावेळेस 12 वाजून 50 मिनिटं होतील या वेळेपर्यंत आपला पद्य विभाग अटेंड करून झालेला असेल. ठीक आहे. ही गोष्ट एकदम डोक्यामध्ये फिट करून ठेवायची. 12 वाजून 50 मिनिटे. ठीक आहे. पुढे बघा. साहित्य प्रकारावरती क्वेश्चन आहे. 10 मार्काचं कंटेंट तुम्हाला एक्झामला विचारलं जातं. इथं तुम्ही जास्तीत जास्त 20 मिनिटे एक्झाम मध्ये देऊ शकता. पॅराग्राफवरती प्रश्न आहेत आणि एक थोडासा तुम्हाला कंटेंट याच्यामध्ये लिहावं लागतं. बाकी जास्त कंटेंट काहीच नाहीये. तर कृपया 20 मिनिटांमध्ये हे कंटेंट झालं पाहिजे. याचाच अर्थ 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत तुमचा क्वेश्चन नंबर 3 झाला पाहिजे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये उपयोजित लेखाने अर्धा तास द्या. तुम्ही 2-2 प्रश्न लिहायचे असतात. तुम्हाला इकडे तर 1 वाजून 40 मिनिटांपर्यंत आपला उपयोजित लेखनवाला पाठ झाला पाहिजे. आणि बघा, हा वेळ ना पाठच करून ठेवा. अगोदर अर्धा तास म्हणजे 11 वाजून 30 मिनिटं होतील. नंतर डायरेक्टली मी पहिला प्रश्न लिहेल, तिथे माझे 12 वाजून 10 मिनिटं होतील. त्यानंतर मी कवितांवाला क्वेश्चन लिहिल, तिथे माझे 12 वाजून 50 मिनिटं होतील. त्यानंतर मी साहित्य प्रकार आणि याला मी 1 वाजून 10 मिनिटं, 20 मिनिटाचाच पाठ द्यायचा आहे. ठीक आहे. चला पुढे बघा. आता उरेल तुमचं पाठ व्याकरणचं. व्याकरण तुम्हाला माहिती आहे, छोटे छोटेसे वाक्य लिहायचे तुम्हाला फक्त, तरी पण त्याला आपण 10 मिनिटं दिलेले आहेत आणि 1 वाजून 50 मिनिटं पण ही गोष्ट तुमची झाली पाहिजे. सर 5 मिनिटं मागे पुढे चालेल. किती? 5 मिनिटं. प्रत्येक वेळेमध्ये 5 मिनिटं मागे पुढे. मग शेवटला त्यावेळेस तुमच्याकडे 15 मिनिटं उरतील. 5 मिनिटं मागे पुढे जर करणार तुम्ही तर शेवटला तुमचे 15 मिनिटं उरतील. आणि त्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण प्रेझेंटेशन, अंडरलाईन्स वगैरे तुम्हाला पेन्सिल स्केलचा वापर करून करायचं असेल, त्या गोष्टी तुम्ही त्या 15 मिनिटेच्या वेळामध्ये करू शकता. ठीक आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला हा पाठ समजला असेल. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला हवा असेल कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. चॅनलला सबस्क्राईब केलंय एवढं करा फक्त माझ्यासाठी. बस तुम्हाला जे कंटेंट हवंय कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपण ती गोष्ट तुम्हाला घेऊन येऊ. थँक्यू सो मच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.